कारला धडक देऊन नाना पटोले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता का? काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा सवाल. विरोधकांना संपवून निवडणूक जिंकायची, भाजपवर निशाणा. राज ठाकरेंची कोणती फाईल उघडली? महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावरून राऊतांचा हल्लाबोल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नमो निर्माण पक्ष झाल्याची केली टीका. शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर. साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी. माढ्याची उमेदवारी अद्यापही गुलदस्त्यात. राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्या सभांचा धुरळा. 21 एप्रिलपासून बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, परभणीमध्ये जाहीर सभा. मवियाकडून राज्यभरात संयुक्त सभांचंही आयोजन. भविष्यात ठाण्यात भाजप आणखी जोमात वाढणार. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं सूचक विधान. भाजप ठाण्यातून उमेदवार देणार का? चर्चांना उधाण. सांगली काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक. विशाल पाटील बंडखोरीबाबत 2 दिवसात निर्णय घेण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपुरात सभा. मुख्यमंत्र्यांनी रात्री केली सभास्थळाची पाहणी. सभेवर पावसाचं सावट.